अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील रक्कमेच्या अपहार प्रकरणावरून इचलकरंजीत महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडलं। महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शनं करत संबंधितांवर तातडीनं गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील रक्कमेच्या अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनांच्या वतीनं आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं। या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। श्रीरामांच्या नावानं जमा झालेल्या दान राशीचा अपहार करणाऱ्यांना सरकारनं पाठीशी घालू नये अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। आंदोलनादरम्यान रघुपती राघव राजाराम, श्रीरामांच्या नावानं लूट करणाऱ्यांना देवबुद्धी दे, चौकीदार ही चोर है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनावेळी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवला होता।